हा ब्रँडेड टी शर्ट असं पारितोषिक आहे। मॅन ऑफ द मॅच कॉंग्रॅच्युलेशन अक्षय। अष्टपैलू कामगिरी आणि अक्षय वाठारकर हे नाव आता जुळून आलेलं आहे। सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये तू असा एफर्ट देत असतो, परंतु खरं तर ही परिस्थिती आज वेगळी होती। टर्फ विकेट होती, लॉन ग्राउंड होतं, इथं कामगिरी करताना काय काळजी घेतली तू? अनमोल सर, थोडा अंदाज विकेटचा उशीर आला त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये थोडासे रन गेले, परंतु आपण जर बघितलं टफ विकेट आहे, मागं बॉल टाकला तर बॉल स्किट होतोय, बॅटवर येत नाही आणि चांगली बॉलिंग केली केतनने सुद्धा आणि अरविंदने पण चांगली साथ दिली, बाबूने पण शेवटची ओव्हर चांगली टाकली त्यामुळे मॅच जिंकलो। कोण तुझ्या इतर खेळाडूंचा सपोर्ट तुला कसा मिळतो? नक्कीच सपोर्ट असतो, जेव्हा रन जातात तेव्हा सांगतात येऊन कोणी असेल सर सामने होती सुरुवात। अनमोल सर थोड़ा सा आप जल्दी कर लीजिए, एक बज चुका है। चला शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी आणि जाऊया आपण मॅच मध्ये, जिथे कमेंट्री बॉक्स मध्ये आहे सलीम भाई। बीच मैदान में मैदान की तरफ चलते हैं। चिलौड़ी करजत और जीतू भैया बड़ेकर दौड़ की तरफ बीच में हो रहा मुकाबला। पहले गेंद के लिए तैयार और पहली गेंद बहुत जबरदस्त यहाँ पर डालते हुए गेंदबाज मयूर। सामने बहुत जबरदस्त जोड़ी अगर बात की जाए, ये सतीश पटारे और हामिद भाई, एक दो ऐसे प्लेयर है, एक तरफ देखेंगे लेफ्ट हैंड बैट्समैन है, दूसरी तरफ राइट हैंड बैट्समैन है। दोनों ने बहुत ज़बरदस्त अब तक जो है, बड़ा टेनिस में बड़ा नाम है दोनों का भी, और मुकाबले के अंदर ट्विस्ट भी आएगा क्योंकि मयूर के सामने है सतीश पठारे। फिर से एक बार बिल्कुल मौका नहीं दे रहे, एक बड़े शॉट खेलने के लिए इरादा स्पष्ट है कि बड़ा प्रहार करेंगे, लेकिन सतीश पठारे को क्या मयूर रोकेंगे? इस सबके दिलों में बात है। अगर दर्शक की बात की जाए तो आज काफ़ी मात्रा बहुत बड़े बड़े मुकाबले आज देखने को मिलेंगे। सतीश पठारे सामने मयूर। इस बार देखिए हल्के हाथों से खेला और एक रन बहुत जल्दी वहां पर लेते हुए, लेकिन दूसरा रन लेना चाहते थे लेकिन मना किया। आपल्या स्पर्धेला ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे, 79,000 रुपयाची बक्षीस स्पर्धेला देणारे दानशूर दाते सन्माननीय अफरोज भाई कुरेशी, नटराज मटन शॉपचे मालक, यांचं आगमन इथं मंचावरती होतंय। आम्ही राकेश भैया वाल्मिकी युवा मंचच्या वतीनं मनापासून स्वागत करतो माननीय अफरोज भाई कुरेशी। विनंती करतो आपण मंचावरती या। त्यांच्या समवेत सन्माननीय अकीब भाई शेख यांचे आगमन झाले, आपलंही मनपूर्वक स्वागत। अतिथींना विनंती आपण मंचावरती या। मयूर की गेंद, इस बार देखिए सही संपर्क हुआ, गेंद जा रही है 4 रन के लिए। आते ही चौके से शुरुआत की हामिद भाई शेख ने। हामिद शेख ने बिल्कुल सामने गेंद जो है आ गई, जिसकी वजह से पहली गेंद पे वक्त नहीं ज़ाया कर दिया, गेंद को भेजा चौके के लिए। इस चौके से की शुरुआत हामिद ने अपने बल्लेबाजी को। हॅलो, खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे। 6 षटकांचा सामना 30 मिनिटांमध्ये संपवायचा आहे। क्षेत्ररक्षण करणारा संघ राशीन, संघनायक आपण नोंद घ्या। 30 मिनिटांमध्ये 36 चेंडू टाकायचे आहेत आणि वेळ सुरू झालेली आहे। मयूर की गेंद जो बहुत अच्छी गेंद डाल रही है, इस वक्त सामने है हामिद। इस बार देखिए पटकी हुई गेंद थी, बहुत अच्छा पुल किया मिड विकेट के क्षेत्र में, 1 रन आराम से आती हुई। इस 1 रन के साथ में इरादा स्पष्ट है कि दोनों बल्लेबाज अगर ध्यान देंगे सर, कि सतीश पटारे एक बड़ा नाम और हामिद शेख ये भी बड़ा नाम है, लेकिन बेहतरीन गेंदबाजी पहली ओवर है हम सबको देखने मिली है, वो है मयूर की गेंदबाजी से। और पहली ओवर की समाप्ति के बाद में स्कोर की तरफ ध्यान देंगे तो 6 रन, जिसमें एक चौका भी है सर, क्या कहेंगे? तसं पाहिलं तर राशीन संघाकडे अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये खेळण्याचा, अशा प्रकारच्या मैदानांवरती खेळण्याचा अनुभव कमी आहे। त्या तुलनेमध्ये दौंड संघाकडे अनुभव मोठा आहे आणि सतीश पठारे, हामिद भाई शेख गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने टर्फ विकेट असेल, लॉन ग्राउंड असेल, याच्यावरती ते खेळलेले आहेत। परंतु ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये चेंडू टाकले होते
त्यानं लेन थोडीशी आखूट ठेवली आणि उजव्याच्या बाहेर चेंडू ठेवले. त्याचा परिणाम असा झाला की फलंदाज त्याच्यावरती मुक्त हस्तानं फलंदाजी करू शकले नाही, बेधुंद फलंदाजी करू शकले नाहीत. आणि आपण बघतो या दोन्ही फलंदाजांना जे तुटून पडले ना त्यांना रोखणं अवघड असतं. श्रीकांत अभी गेंदबाजी में अपने जो है कमाल दिखाने के लिए आते ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, तो बिल्कुल मौका नहीं दे रहे. ये जानते हैं गेंदबाज, आप जैसे कह रहे हैं कि बड़ी टूर्नामेंट में खेलने का आपको एक्सपीरियंस है, तो आज जो है आपका एक्सपीरियंस बयां कर रहा है यहाँ पर. एक गोष्ट आपण बघू शकतो की गोलंदाजाच्या बाबतीमध्ये त्यांना आपण म्हटलं की अनुभव कमी आहे, परंतु त्यांनी ज्या पद्धतीची गोलंदाजी केलेली असं वाटत नाही की त्यांच्याकडे अनुभव कमी आहे. इस बार देखिए बेहतरीन सामने गेंद डालेंगे तो आपको ऐसा ही हश्र, बेहतरीन नजाकत भरी टाइमिंग और एक और हमीद के बल्ले से निकलता हुआ चौका. हमीद हा परिस्थिती हाताळणारा कारागीर आहे. ज्यावेळेस अडचणीत संघ असतो त्या बरहुकूम तो अडचणीतून संघाला बाहेर घेऊन जातो. संघ सुस्थितीत असेल तर हमीदचा टेम्पो हा कितीतरी वर गेलेला असतो आणि त्यामुळं हमीद जोपर्यंत मैदानामध्ये आहे दौंड संघ निर्धास्त असतो, निवांत असतो. ये श्रीकांत की गेंद, इस बात की फील्डर वहां पर मौजूद है, थोड़ा सा अगर बगल में जाता तो शायद चौका जाता, लेकिन ऐसा हुआ नहीं, तो सीधे आपने वहां पर फील्डर को पिक किया, रन नहीं मिला. लेकिन देखिए इरादा स्पष्ट है. एक जो ऊंचे स्तर का, उच्च कोटि का जो बल्लेबाज होता है, एक रिलैक्स से बल्लेबाजी करता है. हमने देखा इस मैदान में एजाज कुरैशी, नितिन मेड़ा, आज जो है सतीश पटारे, कृष्णा पवार, ऐसे बड़े बड़े जो है बल्लेबाज आएंगे. आज गणेश जाधव भी मैदान के अंदर है, जो जुन्नर से बिलोंग करते हैं. आलेफाटा से गणेश जाधव का भी खेल इन दर्शकों को देखने का मौका मिलेगा. इसी के साथ एक और रन आते हुए, लेकिन मैदान में अब तक जो है कुछ खास नहीं कर पाए वो चंद नहीं. अब तक जो है जो आराम से बल्लेबाजी बगैर जो है टेंशन लेके बल्लेबाजी करते हुए प्लेयर सतीश पठारे, ये जो है दर्शक जो है आज बहुत बड़ा इनका खेल देखने के लिए बहुत बड़ा जो है दर्शक मैदान में आ बैठा है. सतीश पठारे हा खेळाडू देखील तितकाच आकर्षक खेळाडू आहे. विशेषतः मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला जर सतीश पठारेचे फटके आले तर प्रेक्षक देखील या फटक्यांच्या आनंदामध्ये धुंद होऊ शकतात. उर्जेच्या बाहेर चेंडू टाकला होता. अनमोल पवार सरांचा वाईडचा इशारा येतोय. एका अतिरिक्त धावेने धावफलकाला देखील गती मिळेल आणि 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये. दोन फलंदाज सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते, सतीश पठारे, हमीद शेख, आणि या दोघांनाही अडवण्याचं कसब अतिशय यशस्वीपणे राबवलं या गोलंदाजांनी आतापर्यंत. श्रीकांत और मयूर की जोड़ी कि पहले मयूर बाद में श्रीकांत. सामने है सतीश पठारे. इस बार कुछ अलग सा प्रयास करने के मूड में थे, लेकिन इतना संपर्क अच्छा नहीं हुआ. अगर सर देखेंगे, अगर आपका दिन अगर अच्छा है तो आप जो प्रयास करते हो उसमें सक्सेस ही सक्सेस होते हैं. अगर आपका दिन अच्छा नहीं तो फिर सीधे बल्ले से भी रन नहीं निकलते. निश्चित पत्ते आपण खेळत असतो. कधीतरी एखाद दिवशी आपल्याला जिथं हात घालू तिथं ट्रम्प कार्ड येतं, कधीतरी एक दिवस येतं, इतर वेळेस येत नाही. सतीश पठारेने आज प्रयत्न केला परंतु त्याला शक्य झालं नाही हा फटका कनेक्ट करणं. देखिए इस बार लेग स्टंप की काफ़ी जो है बाहर गेंद जाती हुई ये एक्स्ट्रा रन मिलेगी. इस एक्स्ट्रा रन के साथ में स्कोर बढ़कर पहुंचा है, 13 का योग हो चुका है. आपने वो पत्ते के बारे में बात की तो हम यहाँ पर जो है पिछले कुछ 2 दिन पहले जादूगर शिवम आ चुके थे, जिन्होंने हर पत्ते में हमने पकड़ लिया वो पत्ता उन्होंने बता दिया, बगैर देखे उन्होंने बता दिया. जादूगर शिवम ये टूर्नामेंट में बहुत बड़े बड़े लोग आते हैं और यहाँ पर राकेश भैया को जो है उनको प्रोवाइड करते हैं कि आपने बहुत अच्छा कार्य किया है और ऐसा कार्य जो है आप बार बार करो. उनके साथ में जो है मोइन बागवान हैं, जो है अक्षय भैया कामरे. इसी बीच बड़े शॉट के लिए गए हैं, काफ़ी ऊंचाई पे गेंद है लेकिन फील्डर मौजूद है, शायद ही 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे. और देखिए ये 2 रन के साथ में, और मैदान में बात कर रहा था बाहर से, क्योंकि राकेश भैया के ऊपर प्यार करने वाले बहुत लोग हैं. जिस तरह से हमारे सामने अफरोज अपा कुरैशी हैं जिन्होंने पहला इनाम दिया 79,000 का, और जो है और भी है कुछ किशोर बाल लवे हैं और 2-3 ऐसे. दूसरा इनाम भी जिसने दिया वो भी सत्यव्रत सोनू काळे और सतनोष अन्ना सातव, इन्होंने दूसरा इनाम दिया. तीसरा किशोर भाव लवे इन्होंने भी, और चौथा जो है
यहाँ पर जय सिंह बबलू देशमुख नगर परिषद, बारामती नगर परिषद, ये ऐसे प्यार करने वाले लोग यहाँ पर हम सब के सामने आते हैं और बहुत अच्छा लगता है जब इनको देखते हुए। और मैन ऑफ द सीरीज़ के लिए माननीय श्री जगन तात्या चिंचकर इन्होंने रेफ्रिजरेटर दिया है, तो बहुत बड़े इनाम भी यहाँ पर बीच मैदान में हम सबको मिलने जो है देखने मिलेंगे। ये मुकाबला 1 मार्च को ख़त्म होगा और बहुत बड़ी टूर्नामेंट ये हम सब के सामने। और सामने गेंदबाज हैं नितिन और बल्लेबाज है हामिद शेख। 2 ओवर में सिर्फ 15 रन अब तक आए हैं। आने वाले 24 गेंदों में बहुत बड़ा कुछ होने वाला है, क्योंकि ये एक खामोशी कहीं सुनामी न बन जाए। ये नितिन की गेंद, वहां पर फील्डर मौजूद है लेकिन 1 रन यहां पर चुराते हुए दोनों देखा कि थोड़ा सा मिसफील्ड हो गए, तो 1 रन यहाँ पर चुराते हुए सतीश पटारे और हामिद शेख जो दो बल्लेबाज है। रन बढ़कर 16 हो चुका है। तो क्या ही बड़े शॉट अब तक जो है एक मैक्सिमम देखने को नहीं मिला। बस चौके मिले लेकिन बड़ा मैक्सिमम मिला नहीं। क्या मिलेगा ये तो वक्त पे पता चलेगा, लेकिन बारामती दर्शक तो चाहता है कि चौके छक्के की बरसात हो, क्योंकि धूप बढ़ रही है तो शायद ही ऐसा पसंद करते हैं कि चौके छक्के आ जाए। थोड़ा सा जो है फील्डिंग में बदलाव करते हुए यहाँ पर नितिन। इस बार देखिए इससे बहुत ही लंबा, शायद ही मैक्सिमम क्लियर कर दिया। जी हाँ, छक्के की बात की और यहाँ पर आता हुआ मैक्सिमम छक्का सतीश पठारे के बल्ले से। व्हाट अ ग्रेट शॉट ऑफ सतीश पठारे, 6 रन। देखिए छक्का जैसे ही 6 रन आते हैं अब आएगा मजा। सुमित खेरा स्कोरर है। यहाँ पर जो प्लेयर है उनको कहा जाता है फलंदाजांना आम्ही विनंती करतो की विकेटवर माती खोदू नका। ती पण विकेटच आहे, तिथं पण बॅटरीने माती उकरू नका, काळजी घ्या, कारण ही टर्फ विकेट आहे। ही अशी आपण इतर माळावरती बनवलेली विकेट नाहीये, थोडीशी काळजी घ्या। इसमें देखिए कुछ अलग सा प्रयास करना चाहते थे हम। बार बार ढोमे सर बताते हैं, जगताप सर भी है, मैं भी हैं, जब आप सीधे बल्ले से इतना बेहतरीन खेल खेलते हैं तो आड़ा बल्ला क्यों चलाते हो। नाही, खरं तर जोखीम घेणं हे प्रत्येकाला हवं असं वाटतं। आपल्याला माहित असतं की ते धोका आहे, परंतु तरी देखील तिथे आपण सातत्याने जाण्याचा प्रयत्न करत असतो, कारण माहित असतं जर सक्सेस मिळालं तर ते ग्रँड सक्सेस ठरतं। आणि त्यामुळेच फलंदाज अशा प्रकारचे फटके खेळायला जातात। त्यांना अधिकच्या धावांची तिथे आवश्यकता असते, परंतु कधी कधी तो फटका चुकल्यानंतर तेवढंच बाद होण्याची शक्यता निर्माण होत असते। अगर समझो कि आप इतने बेहतरीन बल्लेबाज है, अगर थोड़ी सी गलती करने की वजह से अगर आप विकेट दे देते हैं तो क्या फ़ायदा वैसे 6 रन का चौके से। लेकिन ये रिस्क है, क्योंकि इसमें बहुत मज़ा आता है, रिस्क लेने में बहुत मज़ा आता है। रिस्क एक अशी गोष्ट असते की ती घेतलीच पाहिजे। जर रिस्क घेतली नाही तर तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही। रिस्क न घेणं हीच एक रिस्क ठरते बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये, आणि ती घेतलीच पाहिजे। लेकिन फिलहाल मैदान में जो ऐसी रिस्क ले रहा है तो लगभग जो है आज तक सफल नहीं हुआ। क्या ये बल्लेबाज सफल होगा? क्या हामिद शेख छक्का जड़ पाएगा? क्योंकि चौका बहुत मारते हैं ये। बहुत अच्छी गेंद थी। ये देखिए बिल्कुल मौका नहीं दे रहे। जब से शुरुआत हुई मुकाबले का ऐसा लग रहा था बहुत चौके छक्के देखने को मिलेंगे, लेकिन जो है ऐसा देखने को नहीं मिल रहा, क्योंकि गेंदबाज उच्च कोटि की गेंदबाजी हो रहा है मैदान में। यहाँ पर पहले मयूर, बाद में अभी नितिन। देखिए इस मैदान में देखिए तीसरी ओवर की समाप्ति के बाद में 3 ओवर की समाप्ति के बाद में स्कोर की तरफ ध्यान देंगे तो 24 हो चुका अब तक स्कोर हो चुका है। तो 8 रनों की औसत से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है। आने वाले 3 ओवर में 18 गेंदें बाकी हैं। 18 गेंदों में ये कितना स्कोर बनाएंगे, और हम सब के सामने मराठी के अंदर मिस्टर ढोमे मामा।
और देखिए इस बार बड़े शॉट खेले गए हैं, शायद ही कामयाबी मिलेगी। बेहतरीन मिड विकेट के ऊपर से दे मारा यहां पर 6 रन। बहुत ही लाजवाब टाइमिंग, बिल्कुल सामने गेंद थी, उसको मिड विकेट के ऊपर से जड़ दिया छक्का। बेहतरीन टाइमिंग हामिद शेख, बिल्कुल गेंद के साथ में वक्त के हिसाब से बल्लेबाजी करता है ये प्लेयर हामिद शेख, जिसका बहुत बड़ा नाम है हामिद शेख इस टीम के अंदर। इस बार देखिए फिर से एक बार बिल्कुल ब्लॉक हॉल में गेंद डालते हुए बहुत अच्छी गेंद। आपको अगर गेंदबाज हैं तो आप सोच सकते हैं कि पहले गेंद पर अगर आपको छक्का पड़ा हो तो इस तरह से गेंदबाज जो है वापसी करे तो इससे साबित हो सकता है कि आप जो है कितने उच्च कोटि के गेंदबाज हैं। तो मयूर बेहतरीन गेंदबाजी करते हुए इस बार देखिए फील्डर मौजूद है, शायद ही बहुत भाग्यशाली रहे कि जो है फील्डर के पास गेंद चली नहीं गई, नहीं तो जो है आपको फिर एक बड़ा खतरा यहाँ पर लग सकता था। इस 1 रन के साथ में स्कोर की तरफ ध्यान देंगे तो 31 का योग हो चुका है, 4था ओवर चल रहा है। तो कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि इस ओव्हर में आपने वो शुरुआत की है जो रनों की दरकार है। दोघेही सलामीवीर ज्या पद्धतीने खेळतायत, दोघांनी पण सफाईदारपणे फलंदाजी केलेली आहे आणि इतके निवांत खेळतायत की आता त्यांच्या सहकार्याने इकडं पवेलियनमध्ये रमीचा डाव मांडला तरी चालेल, इतके निवांत दोघांची फलंदाजी आहे। बाद होण्याची शक्यता कुठलीही त्यांनी अजूनपर्यंत गोलंदाजांना दिली नाही। यावेळेस सतीश पठारेचा अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर मारलेला हा फटका होता, 1 धाव त्याला मिळेल आणि धाव फलकावरती 32 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। अगर देखेंगे इस तरह से इतनी भी आप रिलैक्स अगर बल्लेबाजी करेंगे, अगर सामने वाले बल्लेबाज टीम में अगर बल्लेबाज रहेंगे तो आप फिर रिलैक्स नहीं हो जाओगे। इस बार देखिए कड़क बहुत ज़बरदस्त कनेक्शन हुआ है, लेकिन इतना भी अच्छा नहीं हुआ था जिसकी वजह से मौका बन सकता था। और एक आपने बहुत बड़ी मछली जिसका नाम था हामिद शेख, उसका कैच आपने छोड़ दिया। या गोष्टीकडे थोडंसं बारकाईने बघितलं पाहिजे। खरं तर पवार साहेबांचं नाव आलं की करडी शिस्त ही आपल्या समोर लगेच येते आणि या स्पर्धेमध्ये देखील ती शिस्त कायम ठेवलेली आयोजकांनी, कारण पवार साहेबांच्या सन्मानार्थ त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करतो। वाईट चेंडू आहे, 1 धावेची भर पडेल आणि त्यामुळे ज्या संघांनी शिस्त मोडली त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागले। असे संघ आहेत जयदीप 11 माळेगाव, काळ्या रंगाची पॅन्ट नसल्यानं त्यांना 5 धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागलं। वीर विजय क्लूज उशिरा आल्यामुळे 5 धावांची पेनल्टी त्यांना लागली। अष्टविनायक वाई सेंटर गार्ड मैदानामध्ये बदलल्या 2 धावांची पेनल्टी त्यांना लागली। बार्शीला उशिरा आल्यानं 5 धावांची पेनल्टी, तर सेंटर गार्ड मैदानामध्ये बदलल्यामुळे 2 धावांची पेनल्टी। रंडा 11ला 5 धावांची पेनल्टी उशिरा आल्यामुळे आणि गिरवी फलटण संघाला गार्ड मैदानामध्ये काढल्यामुळे 2 धावांची पेनल्टी। असं आतापर्यंत 6 संघांना 7 वेळा पेनलाइज केलं गेलेलं आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या संघांनी याची काळजी घ्या की आपल्याला पेनल्टी बसणार नाही, तुम्ही शिस्तबद्ध खेळायचं आहे। 35 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये संपलेला आहे। शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहेत। धावफलक दाखवतोय 35 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। खेळपट्टीवरती त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे, मला वाटते बेडिंग आणि टूथब्रश घेऊन ते गेलेले आहेत मैदानामध्ये, मुक्काम ठोकलेला आहे। यावेळेस साकवा आकाशामध्ये चेंडू, सतीश पठारेचा हा फटका इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर, 4 धावा। सतीश पठारेचे हे फटकेबाजी तुम्ही बघताय, मैदानाच्या सभोवताली तो खेळू शकतो, एवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे। केवळ स्क्वेअर लेग मिड विकेटलाच तो मोठे फटके दाखवत नाही, तर लॉंग ऑन लॉंग ऑफला देखील दाखवतो। स्क्वेअर कट सुद्धा, लेट कट सुद्धा सतीश पठारेच्या बॅटमधून आम्ही नेहमी बघायला मिळतात आणि असा हा फलंदाज आहे, हर हुन्नरी फलंदाज सतीश पठारे। चौकार खेचतोय, धावफलक 39 धावा। सलामीची जोडी मैदानामध्ये पहिल्या गड्यासाठी 39 धावांची मोठी भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। नितीनच्या हातामध्ये चेंडू, 5वं षटक, सतीश पठारे ऑन स्ट्राइक। फुल टॉस चेंडू, सतीशचा प्रयत्न होता परंतु
फटका एक्झिक्यूट करू शकला नाही तो तिथे आणि एक लेग बाईची धाव मिळेल. धाव फलकावरती 40 धावा. स्ट्राईक रोटेट होते हे महत्वाचे. दोन्ही फलंदाजांची फलंदाजी बघितले तर सतीश पठारे खेळतोय 13 धावसंख्येवरती आणि अमित शेख खेळतोय 13 चेंडूमध्ये 16 धावा सतीश पठारे, 13 चेंडूमध्ये 20 धावा अमित शेख. या दोघही पाक किती सुरेख फलंदाजी करतायत. 40 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये. सातत्याने त्यांनी स्ट्राईक रोटेट केलेले आहेत, स्ट्राईक बदललेली आहे. बदललेल्या स्ट्राईकची किंमत काय असते तुम्हाला माहिती आहे. एक एक धावा ह्या कदाचित डाळ चपाती सारख्या असतील. यावेळेस चेंडू आकाशामध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली पोहोचेल, झेल टिपला जाईल. भागीदारीची चर्चा आम्ही करत होतो, ती भागीदारी खंडित होते. अमित शेख बाद. पहिला धक्का दौंड संघाला. जेतू भैया बढेकर जेतू भैया बढेकर प्रतिष्ठान दौंड या संघ पहिला गडी तर गमावताय. 40 धावसंख्येवरती त्यांचा पहिला धक्का. खूप वेळ किल्ला लढवला इथे अमित शेखनं. 20 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. 17 चेंडूंचा सामना, माफ करा 14 चेंडूंचा सामना त्याने केला. काही चांगले फटके देखील अमित शेखच्या बॅटमधून आम्हाला नेहमीप्रमाणे बघायला मिळाले. टोटल स्पोर्ट्स हा त्यांचा व्यवसाय आहे आणि ज्यांना कुणाला बॅट्स हव्या असतील तुम्ही अमित शेख यांच्याशी संपर्क साधू शकता. चला मैदानामध्ये जिथे धाव फलकावरती आहेत 40 धावा, एक गडी बाद झालेला आहे. डावाला खिंडार पडले अखेरीस आणि तुम्हाला माहिती आहे भिंतीची जर एक विट मोकळी केली ना बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात. आत्ताशी कुठंतरी बुरुजाचा एक चिरा ढासळलाय, परंतु पुन्हा एकदा तो बुरुज रचला जातोय की काय की अजून चिरे ढासळतायत हे बघायचंय. सतीश पठारेचा हा चेंडू आकाशाला गवसणी घालेल. उतुंग हा फटका, इनसाइड आउट, डी पेक्षा कव्हर सीमारेषे पार, षटकार. काय जबरदस्त बॉटम हँडचा वापर करतोय सतीश पठारे. कव्हरला षटकार मारू शकतो. डाव्या हाताचा फलंदाज कव्हरला षटकार मारू शकतो. हे उदाहरण एकमेवा द्वितीय असेल आणि तो आहे सतीश पठारे. ज्या पद्धतीने आपण पाहतो आशा भोसले सगळ्या प्रकारची गाणी गातात. पॉप, रॅप, भावगीत, भक्तिगीत, द्वंद्वगीत सगळी गाणी गातात. तशा प्रकारे सतीश पठारे हा सगळ्या बाजूला फलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पूल होता, हुकचा आखूड टप्प्याचा होता, हुकचा फटका त्याने कव्हर केला. चेंडूला लॉंग लेग सीमारेषेकडे खेळलं. एक धाव तिथं सतीश पठारेला. धाव फलकावरती आता असतील त्या 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जितू भैया बढेकर प्रतिष्ठान दौंड. डाव्यात आणि ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न होता. आशिष शिंदे फलंदाजीसाठी येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आशिष शिंदे गोलंदाजी चांगली करतो, फलंदाजीमध्ये देखील तो उपयुक्त सिद्ध झालेला आहे. यावेळेस त्याचा प्रयत्न फसला. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपतो. धाव फलक दाखवतोय 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकेट्स गमावलेल्या नाहीत, परंतु धावा देखील तेवढ्या अपेक्षेप्रमाणे आलेल्या नाहीत. दौंडचा संघ ज्यावेळेस मैदानामध्ये फलंदाजी करतो आम्ही बघत असतो धावा या नदीच्या पूर ज्यावेळेस नदीला येतो ना तशा धावा वाहत असतात, पुरासारख्या वाहत असतात. परंतु इथे रिमझिम झरा वाहतोय तशा धावा आलेल्या आहेत. परंतु किमान धावफलक वाहता ठेवलेला आहे आणि जिथे झरा वाहत असतो त्या झऱ्यावरती राजहंस येतात आणि झरा ज्यावेळेस थांबतो त्यावेळेस काय होतं, डबकं तयार होतं. आणि तिथे कोण येतात, कीटक येतात, आहे की नाही, दुर्गंधी निर्माण होऊ शकते. नहार शेटला खूप चांगला अनुभव आहे. धावफलकावरती आपण जाऊया. 47 धावा शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू झाले. निलेश सलीम जी देखिए पहले गेंद क्या बड़ा प्रहार किया है, बहुत ही लाजवाब, सीधे बल्ले से गेंदबाज के सर के ऊपर से दे मारा है 6 रन. सतीश पठारे ऑन फायर. क्या इसी तरह से एक 2-3 छक्के और हिट देखने मिलेंगे? जरूर सतीशच्या बॅटमधून हे फटके येऊ शकतात, कारण त्याची बॅटमधून आता फटके बाहेर पडायला लागलेले आहेत. त्याची बॅट जसं
लहान मुलं आईस्क्रीमकडे ओढली जातात ना, आईस्क्रीम दिसली की लहान मुलं काय करतात की लगेच त्या आईस्क्रीम वाल्याकडे जातात, तसं त्याची बॅट चेंडूकडे जाते तितकीच वेगात. बहुत ही आणि- लाजवाब ये टाइमिंग था. आने वाला मुकाबला पंढरपुर वर्सेस नातेपोते की टीम, ये बड़ी टीम है जिनमें बहुत ही बड़े नाम भी है. जो मुकाबला 5 ओवर का खेला जाएगा और बीच में शुभम मोरे यहाँ पर आते हुए, बहुत ज़बरदस्त पर्सनालिटी है, बहुत अच्छे दिखते भी हैं. और ये और दूसरे शुभम, ये हमारे पास बरमूडा से आए हुए. इस बार भी देखिए नो बॉल, जिसका मतलब हमेशा एक जैसा नहीं होता, लेकिन 2 रन आते हुए नो बॉल. और शायद ये गेंदबाज बैन हो गया, तो अभी इस गेंदबाज को पूरी टूर्नामेंट के अंदर जो है गेंदबाजी करने का मौका नहीं मिलेगा. तो एक नो बॉल और 2, इस तरह से 3 रन आए. इस 3 रनों के मदद से 56 रन अब तक कितने 56. और सतीश पठारे 17 गेंदों में 31 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं. 3 छक्के 1 चौके के मदद से सतीश पठारे 31 रन, 17 गेंदों में 31, लगभग 250 का स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं. और फ्री हिट सामने है सतीश पठारे. क्या होगा इस गेंद पे हसर? निश्चित सतीश पठारेने जो फटका खेळला होता, खरं तर तिथे एकच धाव अपेक्षित होती, परंतु तो नो बॉल ठरला होता आणि सतीश पठारेने त्यामुळे दुसऱ्या धाव घेण्याची जोखीम पत्करली आणि तो स्ट्राईक एंडला आला. योगायोगाने ती धाव देखील पूर्ण झाली. वाईड चेंडूचा इशारा, फ्री हिट पुढे सुरू राहणार आहे आणि सतीश पठारेला अजून एक बोनस इथे मिळतोय. ज्या पद्धतीने तो सलामीला येत फलंदाजी करतो, तर आता चेंडू त्याला फुटबॉल दिसायला लागलेला आहे. या परिस्थितीमध्ये त्याने काही चांगले फटके देखील, अफलातून टायमिंग देखील दाखवलंय. आणि आता परत बघायचंय सतीश पठारेला स्ट्राइक एंड वरती समोर गोलंदाज असणार आहे तुषार. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना धावफलकावरती 57 धावा आहेत. या षटकामध्ये 10 धावांची नोंद केलेली आहे सतीश पठारेनं. स्ट्राइक एंड वरती, फ्री हिट वरती सतीश पठारे. उंच चेंडू उडतोय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपेल नाही, सुटेल झेल, परंतु 2 धावा इथे मिळतील. कारण तो झेल टिपला असता काय किंवा नसता काय, फरक काही पडला नसता, कारण तिथे 2 धावा मिळाल्याच असत्या आणि फलंदाज बाद देखील झाला नसता. त्याच्यासाठी ती लाईफ लाईन होती आणि त्यामुळं क्षेत्ररक्षक थोडा तिथं स्लो दिसला. पाहायचे परत एकदा सतीश पठारे समोर आहे. धावफलकावरती 59 धावा. तुषार सामने है सतीश पठारे. शायद ही यहाँ पर देखिए, यहाँ पर अनमोल सर की उंगली खड़ी, इसका मतलब है सतीश पठारे बहुत अच्छे बल्लेबाजी करते हुए आपने जो है इस वक्त आपको पवेलियन आना पड़ेगा. एक बहुत ज़बरदस्त विध्वंसक फलंदाज की इनिंग होती हुई यहाँ पर समाप्त. उनसठ रन टीम का स्कोर और तकरीबन दूसरा ही विकेट. कहीं ऐसा नहीं लग रहा कि आपको ढोमे सर कि बहुत आप रिलैक्स बल्लेबाजी, बस आपने 2 विकेट खोए. निश्चित अगदी शांतपणे या दोघांनी फलंदाजी केली. सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला नाही, शांतपणे ते खेळत होते. परंतु ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस हमीद शेखनं मोठे फटके खेळायचा प्रयत्न केला, तिथे तो बाद झाला. सतीश पठारेने काही चांगले शॉट दाखवले शेवटच्या षटकामध्ये. इथं शक्यता असते, कारण इथं मोठे फटके खेळण्यासाठी जात असतात, त्यामुळं अशा प्रकारे बाद होणं देखील सहज शक्य आहे आणि त्या प्रकारे तो बाद झाला. परंतु तोपर्यंत त्याने मोठा धावफलक इथे उभा केला होता. तब्बल 59 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 19 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान सतीश पठारेकडून आपण पाहिले. रितेश चंडलिया फलंदाजीसाठी एक हार्ड हिटर, पिंच हिटर म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. मी मुंबईच्या संघांमधून या खेळाडूला कित्येक वेळा बघितलं. सुरुवातीला तो मुंबईमधूनच यायचा, परंतु त्याच्या लक्षात आलं की आपल्या गावाकडे खूप चांगले स्पर्धा होतात, खूप चांगले संघ आहे,
दौंड प्रीमियर लीग मध्ये खेळला आणि तिथून पुढे दौंडच्या संघांमधून सातत्यानं आपण रितेश चंडालियाला बघतोय या सामन्यामध्ये. भारतीय रग्बी संघाचं देखील त्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे. रग्बीचा खेळ तुम्हाला माहीत असेल, बलदंड खेळाडूंचा खेळ असतो, तुफान धुमश्चक्री असते या खेळाडूमध्ये. पुण्याचा आपला पप्पू तोडकर देखील अशा प्रकारचा खेळ करत असतो, तोही भारतीय संघाला त्याने रिप्रेझेंट केलेला आहे. तर हा रितेश चंडालिया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे प्रयत्न फसला रितेशचा. एक धाव तिथे मिळते आणि दुसरी धावेसाठी संधी जरी नसेल तरी धावफलक मात्र पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती, माफ करा 61 धावा धावफलकावरती आहेत. इस मुकाबला का आखिरी गेंद क्या करेंगे आशीष? तुषार के सामने है आशीष आखिरी गेंद लेकर. ओहो, बहुत बड़े प्रहार की मंशा भी थी लेकिन इतना सही नहीं हुआ. एक और विकेट का पतन, आशीष कुछ खास नहीं कर पाए. यहाँ पर लगता हो आशीष के रूप से एक और झटका. इसी के साथ में 6 ओवर की हो गई समाप्ति. 6 ओवर के बाद में स्कोर की तरफ ध्यान देंगे तो 61 का योग हो चुका है. तो जीत के लिए 62 यानी 62 चाहिए. आने वाले समय में क्या होगा, कैसे जबरदस्त रणनीति करना पड़ेगा, ये तो ढोमे सर के साथ में हम चलेंगे. नाही, निश्चित चांगला स्कोर आहे. आपण म्हणतो ना शॅम्पेन फोडावे असा स्कोर नाही. 6 षटकामध्ये 62 धावा म्हणजे शॅम्पेन फोडावे असा स्कोर नाही हा, परंतु रस्ता ओलांडावा एवढी सोपी गोष्ट सुद्धा नाहीये. त्यामुळं मजा येणार आहे. या अगोदरची सामना आपण बघितला, 61 धावांचा पाठलाग करत असताना गिरवीचा संघ पाठलाग करत होता, परंतु त्यांना तो शक्य झाला नाही. अर्थात त्याने सुरुवात खूप चांगली केली होती, परंतु नंतरच्या 3 षटकामध्ये त्यांना सामन्याचं विजयामध्ये परिवर्तन करता आलं नाही. आणि या सामन्यामध्ये देखील आपण बघतोय 62 धावा धावफलकावरती आहेत. 63 धावांचा पाठलाग करावा लागेल तो राशीन संघाला. राशीन विरुद्ध दौंड हे संघ एक नगर जिल्ह्यातला संघ आहे तर एक पुणे जिल्ह्यातला संघ आहे. दौंड संघाने सातत्याने टेनिस क्रिकेटवरती आपली हुकूमत दाखवलेली आहे. त्यांचे स्टार्स तुम्ही मैदानामध्ये बघताय. वाजिद बागवानच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये नाही, आज सतीश पठारेच्या नेतृत्वाखाली ही टीम मैदानामध्ये खेळते. वाजिद बागवान एक मोस्ट ब्युटिफुल अँड मोस्ट हँडसम प्लेयर मैदानामध्ये आहे. झहीर खान, राहुल जाधव, इरशाद पठाण आणि बरीच टीम आहेत. रितेश चंडालिया देखील या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर आशिष शिंदे देखील आहे. दीपक वल्लनवारला देखील तुम्ही इथे बघणार या सामन्यामध्ये. जितू भैया बडेकर दौंडची टीम तुम्ही बघताय मैदानामध्ये खेळताना. दीपक वल्लनवार आहे, रितू चंडालिया आहे, मुनाफ सय्यद आहे, इरशाद शेख आहे, आशिष शिंदे, सतीश पठारे, दस्तगीर शेख ही जोडी मैदानामध्ये. आज गोलंदाज दस्तगीर शेखचा संघामध्ये समावेश. शिंदे चांगली गोलंदाजी करू शकतो, तर झहीर खान देखील चांगला गोलंदाज आहे आणि उपयुक्त गोलंदाजी तुम्हाला माहिती आहे. राहुल जाधव चांगली गोलंदाजी करतोय. असे 4 गोलंदाज आहे. सतीश पठारे, वाजिद बागवान हे एक ऑप्शन्स देखील या ठिकाणी असणार आहे सतीश पठारेकडे. त्यामुळे 6 गोलंदाजांसहित हा टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. 63 धावांचा पाठलाग इथे रोखायचा आहे आणि माफ करा 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या धावा रोखण्यासाठी गोलंदाज तयार असणार आहे. प्रॅक्टिस करू नका, आमची विनंती राहील. पिच वरती प्रॅक्टिस नकोय, मैदानामध्ये तुम्ही खेळण्यासाठी पिचचा वापर करू शकता. यानंतरचा सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे नातेपुते विरुद्ध पंढरपूर. दोन्ही सोलापूरचे संघ एकमेकांच्या समोर असणार आहे. सुरुवातीला साताऱ्याचे 2 संघ एकमेकांसमोर होते पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये नगर जिल्हा विरुद्ध पुणे जिल्हा अशी लढत झाली, तर तिसऱ्या लढतीमध्ये दोन्ही सोलापूर जिल्ह्यातले संघ एकमेकांसमोर असणार आहेत. आज अनेक जिल्ह्यांमधून संघ या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. विशेषतः राशींचा संघ जो मैदानामध्ये आता दाखल झालेला आहे त्या संघाविषयी आपल्याला विशेष आदर आहे, कारण आपल्या बारामतीच्या सुपुत्र आदरणीय रोहितदादा पवार यांना कर्जत आणि जामखेड तालुक्यानं भरभरून प्रेम दिलं आणि तब्बल 41,000च्या मताधिक्याने विधानसभेमध्ये
रोहित दादांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्याच कर्जत तालुक्याला बिलॉंग करणारा संघ राशीन मैदानामध्ये आलेला आहे. खऱ्या अर्थानं ते आपल्या अतिशय जवळचे पाहुणे आहेत. आता पाहुणे म्हणता येणार नाही, ते आपल्या घरातलेच आहेत आणि म्हणून राशीनकरांवरती आमचं विशेष प्रेम आहे. राशीनच्या सगळ्या खेळाडूंचं आम्ही इथे मनापासून स्वागत करतो आहोत. लढत मैदानामध्ये सुरू होणार आहे. नातेपुते आणि पंढरपूर दोन्ही संघ तयार आहेत का? लाईन आउट करा. आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर दोन्ही संघांनी लाईन आउट करा. राशीनचा संघ आणि पंढरपूरचा संघ आपण लाईन आउट करा. तिथे आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहुण्यांसहित उपस्थित राहू आणि टॉस घेऊ. दोन्ही संघ तिथे उपस्थित राहा. जे तुमचं स्क्वॉड आहे त्या सगळ्या स्क्वॉडला घेऊन तिथे लाईन आउट करा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. फलंदाज चला राशीन. जरी तुम्ही आमच्या अतिशय जवळचे असले तरी सुद्धा नियम हे सर्वांसाठी सारखेच असणार आहेत. राशीनकरांसाठी जरूर आमच्या अधिकचं प्रेम त्यांना मिळेल, परंतु नियमांमध्ये कुठेही तडजोड होणार नाही याची काळजी सगळ्या संघांनी घ्या. नातेपुते संघाचे संघनायक आणि पंढरपूर संघाचे संघनायक ताबडतोब प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. या ठिकाणी आपल्याला क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, दानशूर दाते आणि क्रिकेट प्रेमी नागरिक राकेश भैया वाल्मिकी यांच्यावरती भरभरून प्रेम करणारे त्यांचे अतिशय सच्चे सहकारी सन्माननीय अफरोज भैया यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. त्यांच्या समवेत काही अतिथी असणार आहे. आम्ही दोन्ही संघांना विनंती करतो, पंढरपूरचा संघ आणि नातेपुतेचा संघ आपण दोन्ही बाजूला उभे राहा. 1 मिनिट 12 प्लेयर या ठिकाणी. हाँ 1 मिनट, एकच मिनट. कर्जत की तरफ से बल्लेबाजी करने के लिए यशवंत और श्रीकांत की जोड़ी मैदान में. गेंदबाजी की भार संभालने के लिए आशीष शिंदे. पहली गेंद बहुत अच्छी, यहाँ पर चतुराई भरी, ये हल्की सी जो है पुश किया जिसकी वजह से 2 रन मिले. पहली गेंद पे 2 रन से किए यहाँ पर कर्जत के बल्लेबाजों ने. तो बढ़िया स्टार्ट. अब देखिए स्कोर की तरफ अगर ध्यान देंगे तो 62 रन, तो 62 बनाने आपको एक आधा. देखिए शुरुआत के अंदर 2 ओवर अच्छे निकल जाते हैं आपकी बल्लेबाजी करते वक्त. आप अगर 10 के औसत से 8 के औसत से रन भी बना लेते हैं तो अंत में जो है आपको संयम के साथ में बल्लेबाजी करके मैच ख़त्म कर सकते हैं. लेकिन सामने दौड़ की एक तगड़ी टीम खेल रही है. ये पटकी हुई गेंद थी जो कि इस मैदान में इस गेंद को बहुत सफलता अब तक मिली है और जिसके 1 बाउंस का इशारा भी करते हुए यहाँ पर अनमोल सर. बहुत ज़बरदस्त गेंदबाजी. आज थोड़ा सा दर्शक के ऊपर ध्यान देंगे तो तीनों गैलरी में लोग बैठे हुए हैं. आने वाले दिनों में बहुत ज़बरदस्त जो है लोग यहाँ पर पहुँचेंगे. सामने आशीष के इस बार देखिए बहुत अच्छी शॉट, लेकिन फील्डिंग भी उतनी यहाँ पर अच्छी करते हुए रीटू. नातेपुते आणि पंढरपूर दोन्ही संघाने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. 1 रन जरूर मिला. इस 1 रन के साथ में श्रीकांत एक बहुत अच्छी गेंदबाजी भी उन्होंने की है. अभी बल्लेबाजी कर रहे हैं आशीष के सामने श्रीकांत. हल्के हाथों से जो है पॉइंट के क्षेत्र में खेला, मिसफील्ड हुआ वहां पर. शायद वाजिद भाई रहेंगे. एक बहुत कम ऐसा मर्तबा देखने मिलता है कि इतनी उच्च कोटि की टीम और मैदान में जब फील्डिंग करते हो और उस वक्त जो है थोड़ा सा मिसफील्ड हो जाए तो लोग कहते हैं अरे काय चाललंय. लेकिन प्रेशर उनको पता. मैदान में 4 रन इस वक्त. पहला ओवर चल रहा है आशीष शिंदे का बहुत अच्छा. इस बार देखिए
थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, शायद ही नो बॉल, क्योंकि आपने हाइट का नो बॉल यहाँ पर दिया है और फ्री हिट भी मिलेगा, रन भी मिले आ गया और फ्री हिट भी। बहुत थोड़ा सा चिंतित है क्योंकि वन बाउंस आपको पहले दिया था, तो लगातार दूसरा बाउंस करने के हिसाब से शायद यहाँ पर नो बॉल देते हुए पंच अनमोल सर की बात की जाए तो बहुत ही लाजवाब और बहुत एक डायरेक्ट डिसीजन के लिए उनको बारामती में लोग जानते हैं, जिसकी वजह से ये सामने नो बॉल और फ्री हिट है। सामने बल्लेबाज श्रीकांत। ओहो, इस बार देखिए नो बॉल का फ्री हिट दिया आपको, कहीं भी मार सकते थे लेकिन ऐसा हुआ नहीं, क्योंकि गेंदबाजी में बहुत जबरदस्त गेंदबाजी करना जानते हैं, वो है आशीष शिंदे। ओहो, बहुत अच्छी गेंद थी, यहाँ पर रन लेना चाहते हैं लेकिन देखिए ऐसा बहुत आज कुछ दिन सा अलग सा लग रहा है, क्योंकि ये प्लेयर बहुत बड़े हैं और शायद ये इतनी बड़ी टूर्नामेंट है जिसका नाम है साहेब चषक 2020, कहीं इसका प्रेशर तो ले लिया है यहाँ पर दौड़ की टीम ने, और स्कोर पहुंचा है 7 रन। पहली ओवर की समाप्ति के बाद में 7 रन यहाँ पर आते हुए करजत की टीम ने बना है 7 रन, लेकिन जो है विकेट नहीं खोई आपने। 30 गेंदों में 55 चाहिए जीत के लिए, 30 चेंडू थँक्यू 55 धावा। सलीम भाई धन्यवाद. आम्ही विनंती करतो सन्माननीय अफरोज भाई कुरेशी यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सन्माननीय कुंडलिक मामा जगताप यांनाही विनंती करतो आपण या. मुझफ्फर भाई शेख, त्याचबरोबर सन्माननीय आदिल भाई पटेल, शुभमजी मोरे या सर्व अतिथींना आम्ही विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राकेश भैया वाल्मिकी यांनाही विनंती आहे आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. फ्रेंड्स 11 पंढरपूर विरुद्ध नातेपुते स्पोर्ट्स नातेपुते या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल मैदानामध्ये होईल. मी विनंती करतो नातेपुते स्पोर्ट्सचे संघनायक अमीर तांबोळी यांना आपण मंचावरती या आणि हसीम देशमुख संघनायक फ्रेंड्स पंढरपूर आपण देखील मंचावरती या. या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे अफरोज भाई कुरेशी, कुंडलिक मामा जगताप इथे उपस्थित आहेत. मुझफ्फर भाई शेख, आदिल भाई पटेल आणि शुभमजी मोरे, राकेश भैया वाल्मिकी, हे कुंडलिक मामा जगताप, ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि नाणेफेकीचा कौल आता इथे संपन्न होईल. अतिशय छान वातावरण इथे दिसतंय. दोन्ही बाजूला दोन संघ उभे आहेत, मंचावरती मान्यवर आहेत आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर आणि फेकी गोलंदाजीला थेट नो बॉल दिला जातो हे तुम्हाला माहिती आहे. अफरोज भाईंच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल आणि पहिल्यांदा अमीर तांबोळी कॉल करतायत. हेड इज कॉल, टेल इज इट. टॉस जिंकतायत हसीम देशमुख. काय निर्णय घ्याल? फलंदाजी. काय हेतून फलंदाजीचा निर्णय आहे? एक टार्गेट चेस करायचं आहे आम्हाला. या स्पर्धेमध्ये लॉन ग्राउंड, इतकं भव्य दिव्य नियोजन, क्राऊड, काय वाटतंय खेळताना? सुंदर, एकदम छान आहे. आपल्या संघामध्ये कोणत्या खेळाडूचा परफॉर्मन्स आम्हाला आज इथं आउटस्टँडिंग बघायला मिळेल, जो खेळाडू तुम्हाला विजय मिळवून देईल? मयूर तळेकर. बऱ्याच गोष्टी इथे स्पष्ट होत आहेत आणि खूप शॉर्ट बट स्वीट या ठिकाणी हसीम देशमुख हे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत. आमिरजी यांच्याकडे जाऊ आपण. आमिरजी, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचंय. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? 100% क्षेत्ररक्षण घ्यायचाच प्रयत्न करणार होतो आणि आम्हाला होऊन आले तर 100% आम्ही प्रयत्न करील की 40 ते 45 मध्ये रोखवायचा प्रयत्न करील. समोरचा संघ खरं तर तुमच्या जिल्ह्यातलाच आहे आणि नेहमी तुम्ही एकमेकांच्या समोर आलेला आहात. आज या मैदानामध्ये नवीन काय होईल? नवीन काय सांगता येत नाही, एवढं सांगता येणार नाही, पण खेळ आहे, हारजीत आहे ते बी आमचे मित्र आहेत सगळे, आम्ही मिळून आणि अतिशय चांगले खेळतात. मयूर आहे, सत्य आहेत आणि पंढरपूर अजून नाव घेऊ शकत नाही, पण आहे सगळे मित्र आमचे. एकच प्रश्न असणार आहे, फ्रेंड्स संघासमोर आतापर्यंत तुमच्या ज्या लढती झालेल्या आहेत, किती वेळा तुम्ही एकमेकांसमोर आले आणि कोणी किती सामने जिंकले याबद्दल काय माहिती द्याल? सरास आम्ही मला वाटते 3 वेळा खेळलो असेल, 2 वेळा आम्ही विन झालो, 1 वेळा ते विन झालेत. निश्चित आजचं बॅटल सुद्धा तितकंच अप्रतिम असणार आहे. तुमच्या दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा. रोहित दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. एक मोठे व्याख्याते म्हणून ते परिचित आहेत
आम्ही रोहित दादांना विनंती करतो आपण मंचावरती या. या ठिकाणी रोहित दादा आपण इथे आलात, आपल्या अमोघ वाणीनं आपण क्रीडा रसिकांना नव्हे तर रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे कित्येक वेळा. या मैदानावरती आल्यानंतर आपण कसं वाटतं याबद्दल थोडक्यात बोला आणि जरा आपल्या व्याख्यानाची किंवा आपल्या साहित्याची थोडीशी झलक आम्हाला कळू द्या. धन्यवाद. मुळात राकेश भैया यांचा साहेब चषक म्हणजे हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो संपूर्ण महाराष्ट्रातला. मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी हा चषक आम्ही मोईन माझ्या टीममध्ये होता त्यावेळी खेळायला. रेल्वे मैदानावरचा हा फायनल आम्ही मारला होता तो, आणि तेव्हापासून माझी आणि राकेश भैयांची ओळख झाली. अगदी 3 वर्ष झालं. फक्त क्रिकेटच म्हणून त्यांची आमची ओळख नाही, एक चांगले मित्र म्हणून सुद्धा आमची एक चांगली ओळख आहे. बारामतीमध्ये खेळायला यायचं म्हटल्यानंतर प्रेक्षकांचं प्रेम अति जास्त मिळतं आम्हाला, कारण बारामतीतल्या भरपूर प्रेक्षकांची आमच्याकडून अपेक्षा असते आणि ती अपेक्षाच सार्थ ठरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता त्यात आम्ही सगळे घरातले खेळाडू आहोत. पंढरपूर आणि आम्ही मुळात एकमेकांच्या सगळे जवळचे मित्र आहोत. सगळ्यांना एकमेकांच्या बारीक सारीक गोष्टी माहीत आहेत, कोण काय करतो, कोण कसा खेळतो. त्याच्यामुळं सामना बघण्यासारखा होईल, प्रेक्षणीय होईल याची मी तुम्हाला या ठिकाणी नक्की खात्री देतो. आयोजनाबद्दल आपण काय सांगाल रोहित दादा? आयोजन मुळात आपण गुड बेटर बेस्ट आपण नेहमी ऐकत आलो आहे. एकतर ते गुड असतं किंवा बेटर असतं किंवा बेस्ट असतं, आणि पहिल्या वर्षीचं नियोजन सुद्धा बेस्ट होतं, आत्ताचं सुद्धा बेस्ट आहे आणि मागच्या वर्षीचं सुद्धा बेस्ट होतं, आणि तो दर्जा कायम राकेश भाईंनी 3 वर्ष टिकवला. याचा अर्थ नियोजनात दर्जा कायमस्वरूपी टिकून आहे. पण या वर्षी प्रेक्षकांची वाढणारी संख्या आणि टीमांचा मिळणारा प्रतिसाद आणि मोईननं घेतलेलं या पाठीमागचं कष्ट हे तुम्हाला 8 दिवसांमध्ये दिसत आहे. शेवटचे 2 दिवस प्रेक्षकांच्या समोर प्रेक्षकांची मनं रिझवण्यासाठी चीअर लीडर सुद्धा आपल्या समेत असणार आहेत आणि एक वेगळं अनोखं वातावरण इथे तयार होईल. परंतु मराठी भाषेवरती आपलं असलेलं प्रभुत्व, आम्हाला जरा त्याविषयी काही सांगाल तुम्ही? आता मुळात चिअर गर्ल्स या मराठी शब्दाचा बेसिकली अर्थ काढला तर उत्साह वाढवणाऱ्या मुली असा त्या शब्दाचा अर्थ होतो. ज्या खेळाला आणि खेळाकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना तुमच्याकडे ते आकर्षित करत असतात. हा फक्त आकर्षणाचा भाग आहे, हा खेळाचा भाग नाही आहे मुळात. पण तरी सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन पॅटर्न आता आपण संपूर्ण जगभरात बघतोय, तो चिअर गर्ल्सचा, आणि असा पॅटर्न आपल्याकडे सुद्धा आहे आणि त्याबद्दल मोहींचं अभिनंदन. आपण रोहित दादांना इथं ऐकलेलं आहे. आपल्या अमोघ वाणीने निश्चित प्रकारे शिवचरित्र उलगडवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि कित्येक चाहते त्यांनी देखील तयार केलेले आहेत. खूप मोठा चाहता वर्ग त्यांच्या बरोबर आहे. इथं देखील चाहत्यांचं तेच प्रेम त्यांना मिळतंय. आपण मैदानाकडे जाऊ, जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये सलीम भाई आपल्या समोर जोडलेले आहेत. प्रेक्षकांना देखील थोडासा विरस होईल. मॅचकडे आपण परत एकदा जाऊ. खूप जबरदस्त बॅटल तिथे सुरू आहे. सलीम भाई, धन्यवाद. वहाँ के लोग भी बहुत प्यारे थे, जिसके ऊपर मराठी के अंदर आमिर भाई ने बहुत अच्छी बातें भी की. और रोहित जो हमारे साथ में भी थोड़ी देर जुड़ेगा, क्योंकि यहाँ से बड़ा आवाज़ लगता है. रोहित बहुत अच्छा बोलता है. इसी बीच देखिए मिड विकेट के क्षेत्र में उठा मारा है, फील्डर वहाँ पर मौजूद, 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं, शायद पहुँच गए यहाँ पर बार बार. ये मैदान बहुत ज़बरदस्त, मैदान की तारीफ भी बहुत होती है, लेकिन सामने रोहित, आमिर भाई, कृष्णा पवार, स्वप्निल दाहिंजे, ये बड़े नाम हैं यहाँ पर नातेपते की टीम में. जिस तरह से देखेंगे उस तरह से ये टीम के सब एंगल से सही कहते हुए पिच मैदान की तरफ चलते हैं. 14 रन हो चुके हैं, क्योंकि देखिए वो जो है आपने चेयर गर्ल की बात की वहाँ से, तो हम यहाँ से सुन रहे थे, इसीलिए हमने आपके लिए चेयर यहाँ पर खाली कर दी है कि लोग बहुत पसंद करते हैं आपको. जगताप सर है, रापा साहब थोड़ा थे, नहार सेठ है, सबको पसंद करते हैं. इसी बीच हम भी आपके साथ में अभी फ़िलहाल आगे चलते हैं मैदान की तरफ. और गेंदबाजी में ये ज़हीर
खान है वो इंटरनेशनल के भी है और ये भी जहीर खान भी है, लेकिन उनके जलवे इनके जलवे अलग है, लेकिन गेंदबाज पसंद करते हैं। निश्चित झहीर खानचं योगदान खूप मोठं असतं नेहमीच, विशेषतः कन्सिस्टन्सी यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये या खेळाडूची हुकूमत आहे। मैदानामध्ये तुम्ही बघताय 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, 2 गडी बाद 14 धावा धावफलकावरती विजयासाठी 62 धावांचं मोठ्या आव्हानाला सामोरं जात असताना राशींचा संघ कुठेतरी मागे आहे। परंतु मागे राहिला म्हणजे पराभव झाला असं नाही, तर राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप सुद्धा घेता येऊ शकते। आणि विशेष म्हणजे समोर एक छबी दिसते, अतिशय प्रसन्न चेहरा समोर दिसतो आहे आदरणीय पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा। आतली कड चेंडू घेतली, कडमॅनला फाईन लेगला चेंडू येईल, फेक येते हमीदकडे, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण होईल। 13-14 वरून धावफलक पुढे 15 वरती पोहोचेल। 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये राशींचा संघ। खरं तर लढणं काय असतं, अनेक साथीदार सोडून गेले होते आणि ही 2 वेळा पवार साहेबांच्या बाबतीमध्ये इन्सिडेंट घडला। एकदा तर फक्त 6 आमदार पवार साहेबांच्या बरोबर राहिले असताना पवार साहेबांनी 655 केले होते। यावेळेस सुद्धा 25 आमदार सोडून गेलेले असताना देखील पवार साहेबांनी पुन्हा एकदा 54 आमदार उभे केले। तर ही जी ओळख आहे, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा 80 वर्षाचा तरुण योद्धा ज्यावेळेस उतरतो आणि परिस्थिती अनुकूल बनवतो, नवे नवे विजय सुद्धा मिळवतो, तर मला वाटतं राशीन संघाला सुद्धा इथे त्यापासून उद्बोधक अशी गोष्ट मिळू शकते, प्रेरणा मिळू शकते। तुम्ही फक्त त्या चेहऱ्याकडे बघा, अजूनही आम्ही पेटून उठू शकतो, अजूनही आम्ही लढू शकतो आणि अजूनही आम्ही जिंकू शकतो, हे तो चेहरा तुम्हाला सांगून जाईल। फुलटॉस चेंडू, दिशा दिली चेंडूला, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार आहे, तिथे अडवतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, धावबादची संधी, इथे पायचे घराभरून कसा बुलडोजर फिरलाय, फलंदाज बाद। धक्का तिसरा इथे बसेल, गरज होती धाव 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 घेण्याची तिथे, कारण भूक मोठी आहे, परंतु गरज असताना दुसऱ्या खेळाडूकडून त्याला साथ मिळाली नाही आणि गरजेचं रूपांतर मात्र नुकसानीत झालेलं आहे। त्यामुळे साथ मिळणं सुद्धा महत्त्वाचं असतं। जर अपेक्षित साथ मिळाली नाही तर काय होतं नहार शेठ, तुम्हाला माहिती आहे, इथे गरज नव्हती दुसऱ्या धावेची, असं कसं म्हणता येईल? समोर 63 धावांचा डोंगर आहे, दुसरी धाव तर इथे अपेक्षित व्हायला पाहिजे होती, परंतु समोरच्या बाजूने जी साथ मिळायला पाहिजे होती ती साथ मिळाली नाही। नहार शेठला जशी आयुष्यामध्ये खूप चांगली साथ मिळाली, नहार शेठच्या आयुष्याचं सोनं झालं आहे की नाही, पण तशी फलंदाजांना सुद्धा एकमेकांची साथ मिळायला हवी होती, ती मिळाली नाही। खूप चांगला चेंडू इथे आपण बघू शकतो, धाव मात्र मिळणार नाही, धावफलक रोखलेलाच आहे, धावफलकावरती आहेत त्या धावा, 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये झहीर खानची गोलंदाजी। तुम्ही बघितलं झहीर खान आपल्या शेजारचा आहे, अहमदनगर श्रीरामपूरचा झहीर खान, तिथून त्यानं सुरुवात केली क्रिकेट खेळायला, मुंबईत गेला, मुंबईत गेल्यावरती असं वाटलं की मुंबईच्या संघामध्ये जागा मिळत नाही, तो बडोद्याच्या संघामधून त्याने सुरुवात केली आणि आपलं करिअर घडवलं। अखेर नंतरच्या काळामध्ये मुंबईच्या संघामधून देखील त्याने रणजी सामने खेळले, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला दबदबा मिळवून देण्यामध्ये झहीर खानचं मोठं योगदान राहिलं। अनेक सामने झहीर खाननं जिंकून दिले आणि विशेष म्हणजे यावर्षी भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं देखील झहीर खानला सन्मानित केलेलं आहे। आणि या बारामती शहरामध्ये रेल्वे ग्राउंडवरती झहीर खान स्वतः उपस्थित होता, त्याने तिथं आपला खेळ केलेला आहे आणि त्याचे पाय या गावाला लाभलेले आहेत आणि नहार शेठ त्यावेळेस पंच म्हणून देखील उभे राहिलेले आहेत। अतिशय चांगल्या खेळाडूंना खूप जवळून बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे, तसं आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहात। अनेक गोष्टींनी परमेश्वर करून दिलेलं आहे, अनेक गोष्टी करून दिलेल्या आहेत, त्याची चर्चा आपण निश्चित करू, परंतु मैदानाकडे जाऊ। इथे फलंदाजांना मात्र भरभरून मिळत नाही, त्यांना प्रचंड कष्ट करावे लागतात, श्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते, घाम गाळावे लागतात, परंतु यश मात्र काही साध्य होत नाही। धावफलकावरती आपल्याला जायचं 61 धावा, पाठलाग करत असताना 19 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 4 संपलेत, 5वं षटक आता सुरू होईल। आशिष शिंदेच्या हातामध्ये चेंडू आहे, शेवटचे 2 षटक केवळ शिल्लक आहेत। शेवटच्या 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 43 धावा। राखेतून उठून फिनिक्स पक्षी जशी झेप घेतो ना, निश्चित प्रकारे तशी झेप घ्यावी लागणार आहे आणि फिनिक्स पक्षाला सुद्धा स्पर्धा निर्माण होईल असा खेळ इथे करावा लागेल। जर इथून राशीन संघाने विजय मिळवला तर मी भविष्यात फिनिक्स पक्षाचं उदाहरण देणार नाही,
मी राशीन संघाचं उदाहरण देईल की या संघानं अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुरुवात केली आणि विजय खेचून आणलाय. पाहायचंय राशीन संघ कशा प्रकारे इथं विजय संपादन करतोय. आदरणीय रोहित दादांच्या मतदारसंघातला हा संघ आहे. रोहित दादांनी ज्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे, आदरणीय पवार साहेबांची छबी सावली म्हणूनच रोहित दादांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. सृजन पर्व 1, सृजन 2, सृजन 3, सृजन 4 आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये बघितले. या मैदानामध्ये सुद्धा हे सामने आम्ही बघितले. क्रिकेटच्या खेळाडूंना सुद्धा खूप मोठं व्यासपीठ आदरणीय रोहित दादांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. केवळ क्रिकेटच नाही, स्क्वॅश असेल, कुस्ती असेल, बॉक्सिंग असेल, बॅडमिंटन असेल, अशा अनेक खेळांना सृजनच्या माध्यमातून रोहित दादांनी मंच उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये रोहित दादांचं मोठं काम आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये रोहित दादांचं मोठं काम आहे. अनेक उद्योजकांना रोहित दादांचा नेहमी पाठिंबा असतो. ते सांगतात की मी एखाद्याच्या लग्नाला हजर राहणार नाही, परंतु एखादा माझा युवक सहकारी जर एखादा व्यवसाय सुरू करत असेल, तो छोटा असेल तरी सुद्धा मी तिथे उपस्थित राहीन आणि त्याला शुभेच्छा देईन. ही खरं तर एका मोठ्या नेत्याची ओळख आहे. समाजाला दिशा देणारं नेतृत्व कसं असतं हे आम्ही रोहित दादांच्या माध्यमातून बघतो आहोत. आणि आम्हाला सुद्धा आता दिलासा मिळतोय की पवार साहेबांच्या पाठीमागं, अजितदादांच्या पाठीमागं रोहित दादा एक आश्वासक नेतृत्व या शहरातून तयार होत आहे. या ठिकाणी बारामती नगरवासियांना एक आनंदाची बातमी आता समजते. तरन्नुम अल्ताफ सय्यद यांची बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे. आमच्या सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं, राकेश भैया वाल्मिकी युवा मंचच्या वतीनं तरन्नुमजींना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून देखील बारामती नगर परिषदेचा, बारामती शहराचा विकास भविष्यामध्ये अपेक्षित आहे. विकासाची दृष्टी लाभलेले द्रष्टे नेते या शहराला लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरन्नुमजींना पुढच्या काळामध्ये काम करायचंय. उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. चला मैदानामध्ये धावफलकावरती दिसत आहेत धावा, 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आशिष शिंदेची आग ओकणारी गोलंदाजी. प्रश्न फलंदाजाचा असेल, परंतु पंच या प्रश्नाचं उत्तर अजिबात देत नाहीये. खरं तर गोलंदाजाने जो प्रश्न विचारला होता तो अत्यंत अवघड होता. फलंदाजाला तो प्रश्न सोडवता आला नाही आणि त्यानं तो प्रश्न टोलवण्याचा प्रयत्न केला पंचांकडे. पंचांनी सुद्धा तिथं उत्तर दिलं नाही, म्हणजे कॉपी करता आली नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर, आता या प्रश्नाला मार्क मिळतील 0. धावफलकावरती जाऊ आपण. तिथं धावा आहेत 26 धावा. पास नापास हा विषय नंतरचा आहे. प्रश्न अवघड आहे. पास नापास सामना संपल्यानंतर कळेल की कोण पास झालाय, कोण नापास झालाय. परंतु सध्या तरी अवघड प्रश्नांची उत्तरं देताना इथं अडचणी निर्माण होत आहेत त्या राशीन संघाला. सतीश पठारेच्या हातामध्ये चेंडू आहे. फलंदाजीमध्ये सतीश पठारेने हुकूमत दाखवली. इथं मैदानामध्ये 17 चेंडू खेळला, 33 धावा इथं फटकावल्या. 6 चेंडू शेवटच्या शिल्लक आहे. 33 धावांची गरज बरोबर ना. 6 चेंडू मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. सतीश पठारे चेंडू खाली आणि टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज क्रमांक 5 इथे बाद होईल. बाद होणारा फलंदाज आहे 5वा. 5 गडी बाद धावफलकावरती आहेत. माफ करा, 4था फलंदाज बाद होतोय. 26 धावा धावफलक दाखवतोय. अजूनही मोठं लक्ष पार करायचे. तब्बल 5 चेंडू आणि 36 धावा. आता बघितलं आपण तर 5 फेअर डिलिव्हरी विजय निश्चित करतील. तो जितू भैया बडेकर दौंड संघाला विजयासाठी फक्त 5 चेंडू चांगले टाकायचेत. त्यामध्ये अजून एक चेंडू चांगला टाकतो आहे आणि आता विजय जवळपास निश्चित होतोय. यानंतरच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. टॉस जिंकल्यानंतर फ्रेंड्स 11 पंढरपूर संघाने घेतली फलंदाजी. क्षेत्ररक्षणासाठी त्याने नातेपुते संघाला निमंत्रण दिले. मॅच संपल्याबरोबर दोन्ही संघांनी मैदानामध्ये तयार राहा. नातेपुते संघाला आम्ही विनंती करतो क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा, तर फलंदाज पंढरपूर संघाने तयार ठेवा. भिंत इथं खचली, पडली आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा इथे मिळतील. थोडासा दिलासा देणारा हा चौकार आहे.
परंतु विजय मिळवून देईल याबद्दल मात्र शंका आहे. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये जवळपास 32 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. अवघड लक्ष्य आहे. या परिस्थितीमध्ये निश्चित नाहर शेठला आम्ही प्रेडिक्शन करायला सांगणार नाही, कारण सामन्याचा निकाल स्पष्ट आहे. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. यावेळेस शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 32 धावा. जवळपास या सामन्यावरती मजबूत मांड ठोकलेली आहे, मजबूत पकड घेतलेली आहे. जशी माईक वरती पकड असते नाहर शेठची, तशी पकड सामन्यावरती घेतली दौंड संघाने, निश्चित घेतलेली आहे. इथे झेल सुद्धा तितकाच शानदार पकडलेला आहे. फलंदाज 5वा बाद होईल. 1 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामन्यामध्ये औपचारिकता खाली शिल्लक आहे. राकेश भैया वाल्मिकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उभा केलेला सोहळा, अनुपम देखना सोहळा, खर तर मैदानच इतकं सुरेख आहे. काही दिवसांनंतरच 8 मार्चला आपण शारजा क्रिकेट स्टेडियमवरती NPL ही टेनिस बॉल क्रिकेटवरची स्पर्धा सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे खेळाडू अनेक तिथे खेळत आहेत, भारताचे खेळाडू खेळत आहेत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या संघ इथले खेळाडू देखील तिथे पार्टिसिपेट होणार आहेत आणि खूप चांगली स्पर्धा तुम्ही 8 मार्च पासून पाहणार आहात. 11 मार्च रोजी रात्री 10 वाजता एक सामना तिथे आहे, भारत विरुद्ध पाकिस्तान. 11 मार्चला तुम्ही YouTube वरती सामना बघू शकता लाईव्ह. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की भारताच्या संघामध्ये 12 खेळाडू हे महाराष्ट्राचे आहेत. कृष्णा सातपुते हा पुण्याचा खेळाडू देखील त्या संघामध्ये, एजाज कुरेशी हा देखील पुण्याचा खेळाडू त्या संघामध्ये पार्टिसिपेट होतोय, विजय पावले हा सांगलीचा खेळाडू पार्टिसिपेट होतोय. अशा अनेक खेळाडू आहेत आपल्या परिसरामध्ये देखील त्या संघामध्ये जे भारताला रिप्रेझेंट करणार आहेत. आणि याच बरोबर अप्रतिम चेंडू बरोबर एक शानदार विजय या ठिकाणी जितू भैया बढेकर दौंड संघाचा साकारला जातो. दुसऱ्या फेरीसाठी त्यांना शुभेच्छा आहे. शेक हँड करायचंय, असंच बाहेर यायचं नाही. राशीन संघाला आम्ही विनंती करतो की आपण मैदानामध्ये ओळीत चला बाकीच्या सगळ्या खेळाडूंनी, आणि दौंड संघाने देखील ओळीत बाहेर या आणि त्या राशीन संघाच्या खेळाडूंच्या शुभेच्छाचा स्वीकार करा. खूप चांगलं वातावरण आपण इथे बघतोय की दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू, संघातील खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देत आहेत, शेक हँड्स करतायत. एक शिस्त काय असते या स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळतं, कारण करडे शिस्तीला सातत्यानं आदरणीय पवार साहेबांनी महत्त्व दिलं. अजितदादांचं शिस्त आणि वक्तशीरपणा तुम्ही जर बघितला असेल तर अक्षरशः मला माहिती आहे, जेवढ्या अजितदादांच्या मिटिंगला मी हजर राहिलेलो आहे, अजितदादा